वायरलेसने जर सेटअप जास्त हेवी वाटला ना पुढे असं, तर मी माईकला वायरवालाच करणार आहे. आणि हेल्मेट पण भरपूर खराब झालं आहे बघा पूर्ण. आणि साधं हेल्मेट आहे, एवढं काही भारीतलं हेल्मेट नाही आहे. हे माउंट आहे एक, हे पण मी लास्ट टाइमच घेतलं होतं. पण हे हेल्मेट आहे थोडं ढिलं झालं आहे बघा, हलतं हेल्मेट असं. एक माईक मी हेल्मेटमध्ये लावलेलं आहे आणि एक माईक आता माझ्या हातामध्ये आहे. तर आता आपण पूर्ण वायरलेसचा सेटअप ठेवूया, वायरचा नको. आणि वायर पण भरपूर नाजूक आहे, परत मध्येच काय हात बीत लागला तुटली तर प्रॉब्लेम होईल, त्यामुळे आता आपण वायरलेस सेटअप ठेवूया तसंच. तर गुड मॉर्निंग, तर नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी एक काम करणार आहे मस्तपैकी. आज थोडंसं आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे, नुसतं रोड ट्रिप करायची, त्या प्रकारे जायचं, असं काय असं प्लॅनिंग नाही केलं काय. तर आज मी मोटो ब्लॉग बनवणार आहे. तर मोटो ब्लॉगचा सेटअप वगैरे काढलेला आहे, थोडंसं तुम्हाला दाखवत होता सेटअप वगैरे कसं करायचं. दोन प्रकारचे सेटअप आहेत माझे, वायरलेस करणार आहे आणि एक तर वायर थ्रू. तर त्या अगोदर सांगायचं म्हटलं तर मी काल जिम जॉईन करून आलेलो आहे. म्हणजे काल मी पैसे भरून आलेलो आहे. थोडी चौकशी केली, 2-3 जिम होते, जिमपैकी एक जिम फायनल केली, पैसे भरून आलेलो आहे. आणि उद्यापासून मी जिम चालू करणार आहे. आणि उद्यापासून मी डे 1 पासून मी माझा डेली ब्लॉग स्टार्ट ठेवणार आहे. मी जिमचा वर्कआउट म्हणजे माझ्यामध्ये काय चेंजेस होते, काय होते, त्या गोष्टी मी डेलीमध्ये मी शो करत राहणार आहे. डेली नाही जमलं तरी मी अल्टरनेट डे तरी काही ना काहीतरी टाकणार. मी अल्टरनेट डे तरी मला टाकेन मी, कारण समजा कधी कामामुळे मिस झालो, कधी लेट झालो यायला ऑफिसमधून, तर जिमला जायला नाही जमणार आहे, किंवा सकाळी उठायला लेट झालं, काय ना काही गोष्टी समजा प्रॉब्लेम आला तर आपल्याला ब्लॉग डिले होईल. पण मोस्टली मी ट्राय करेन की डेली ब्लॉग टाकता येईल तेवढं मी टाकायचा प्रयत्न करेन. नाही झालं तर तुम्हाला अल्टरनेट डे किंवा 2 दिवसांनी एकदा मी ब्लॉग तर टाकणच आहे, कारण आता भरपूर दिवस पण गॅप पण पडला होता मध्ये, मागच्या लास्ट इयरमध्ये 2025 मध्ये एंडिंगला. तो आता मला गॅप भरून काढायचं पूर्ण. तर चला आपण आता आपल्या दिवसात सुरुवात करूया आणि मोटो ब्लॉगचा सेटअप तुम्हाला दाखवतो. तर मेन गोष्टी बघा, काउंटर आहे गोप्रो, याच्यामध्ये इथे चार्जर पोर्ट आहे. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मीडिया मोड एक ऑप्शन असतं आणि एक हे असं बॉक्स असतं, याला काय बोलतं मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ते माईकचं सेटअप लावण्यासाठी लावावं लागतं ह्याच्यामध्ये. ते पण आहे माझ्याकडे, माईक तुम्हाला दाखवतो. थांबा खोलू द्या. हे बघा, हे ॲडॅप्टर असतं, ह्याच्याने ते माईक जॉईंट होतं वायर आपला आवाजासाठी. आणि हा तो माईक आहे, त्याच्याने मी हेल्मेटमध्ये लावणार आहे. आणि बाकी गोप्रो बॅटरी आहे, 2 बॅटरी माझ्याकडे. हे चार्जिंग घेतलेलं आहे मोबाईलसाठी, आयफोनसाठी जो चार्जर आहे तो. आणि बाकी हा वायरलेस माऊस आहे, वायरलेस माईक आहे. वायरलेसने जर सेटअप जास्त हेवी वाटला ना पुढे असं, तर मी माईकला वायरवालाच करणार आहे. तर ते वायरलेस माईक नाही करणार आहे. तर आपण आता सेटअप लावायला घेऊया आणि बघूया. माझं हेल्मेट पण दाखवतो. ॲक्च्युली हेल्मेट भरपूर जुनं झालेलं आहे. हे बघा, मी जेव्हा फर्स्ट टाइम घेतलं होतं ना, त्याला हा माउंट लावला होता मी, तर ह्याच माउंटला मी आता सध्या लावणार आहे. पण मी आता नवीन हेल्मेट घेणार आहे आणि हेल्मेट पण भरपूर खराब झालं आहे बघा पूर्ण. आणि साधं हेल्मेट आहे, एवढं काही भारीतलं हेल्मेट नाही आहे. हे वायर लावून घेऊया, वायरच बोलतो आपल्याला, माईक लावून घेऊया. कारण हे माईक मी भरपूर वर्ष झालं याला घेऊन, वर्ष 2-3 वर्ष झालं. आता चालते की नाही काय माहीत नाही, पण हे भरपूर वर्ष झाले याला घेऊन. असं आहे, दिसते का तुम्हाला लांब ठेवलेलं थोडंसं. आता हे पूर्ण ह्याच्यामध्ये फिक्स करायचं आहे. हे पण थोडंसं बघा निघालेलं आहे रबर, ते काम करतो ह्याच्यामध्ये. थोडं माईक ॲडजस्ट करतो. इथे होल आहे बघा, दिसतो थोडंसं त्याच्यात. बघूया आधी पहिलं माईक सेटअप करून घेऊया, त्याच्यानंतर बाकीची वायरिंग फिरवता येईल. मला वाटतं इथे माईक परफेक्ट आहे. हे बघा, हा मला वाटतं एकदम परफेक्ट आहे, इथे लावलं आहे बघा. ह्याच्यातून माईक असं आलेलं आहे, हे काय हलणार पण नाही. हे पण माईकचंच आहे मला वाटतं. हे ह्याच्यामध्ये जाणार. आपण ह्याच्यात गोप्रो लावूया पहिलं. ॲक्च्युली हे काढायला लागतं, हे पिन काढून मग बॅटरी टाकायची ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फिट करायचं. हे तर तुम्हाला पण आयडिया असेल, कारण यूट्यूबवरती भरपूर याचे व्हिडिओ आलेले आहेत, त्यामुळे एवढं काय दाखवायची गरज नाही. ओके, डन. आणि हे असं लावायचं ह्याच्यात. डन, हे असं झालं. हे बघा, हे माउंट एक, हे पण मी लास्ट टाइमच घेतलं होतं. त्याच्यामध्ये बघा फिक्स करायचं, मग दाखवतो, जवळून दाखवतो.
हे वरतून असं लावायचं असं. डन. ओके, हे झालं. हे झालेलं असं. पण हे हेल्मेटाने थोडं डिले झालं आहे बघा, हालतं हेल्मेट असं. पण ठीक आहे, बघूया. आधी हे वायर सेट करूया पूर्ण. तर ही वायर, ह्याचा हे मेन वायर आहे ना, हा जो पॉईंट आहे हा याच्यामध्ये टाकायचा आहे असं. ओके, ह्याच्यात लावायचं असं. मग इथून अशी वायर आतमध्ये फिक्स होईल. आणि ह्याचं कापूसच निघाला खेचला बाहेर. तर हे पूर्ण ना असं गुंडाळतो आणि ही वायर अशी ह्याच्यात घेतो म्हणजे अडकेल. चला, झालं. पूर्ण लावून टाकलं याच्यामध्ये. आता काय एकदम परफेक्ट झालं आहे बघा. असं झालं आपला मोटो ब्लॉगचा सेटअप. आता चालू करून बघूया आपण कॅमेरा. तर फायनली आपला हा बघा, हे प्रिव्ह्यू याच्यामध्ये रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. हा आपला सेटअप आहे. आता आपल्याला काय कामं करायचे ते करून घेऊया फटाफट. पहिले एक काम करतो, लाईट लावतो म्हणजे थोडंसं क्लिअरिटी दिसेल प्रॉपर. ॲक्च्युली मी याच्यामध्ये बघतो आहे की किती वाईल्ड अँगल कनेक्ट म्हणजे किती एरिया कवर करतो आहे, तसं मी बघतो आहे. चला, हे पहिलं ठेवून टाकूया. हे पण झालेलं आहे. चला, फायनली आपलं हे रेडी झालेलं पूर्ण. हे सगळं आपल्याला बॅगेत घ्यायचं आहे. हे जाऊ दे, हे सगळं आपल्याला बॅगेत घ्यायचं आहे आणि हा ट्रायपॉड इकडे ठेवायचा आहे. मोबाईल चार्जिंग लावलेलं आहे कारण थोडं चार्जिंग संपत आली होती म्हणून. 2-3 कामं आहेत आपल्याकडे. हे पहिले काढूया बाजूला सर्व. अरे खराब बिराब व्हायचं. चलो, हे पहिलं आपल्याला मेन पहिलं काम आहे ना, हे काढायचं पूर्ण हातरून आणि हे धुवायला टाकायचं आहे कारण खूप दिवस झाले धुतले नाही. आणि इथं नवीन बेडशीट लावायची. तर चलो, हे 2 बाजूला ठेवतो. ही गादी सिंगल गादी केलेली आहे. हे आज धुवून टाकतो मस्तपैकी. ही अशी गादी आहे माझी. आता ह्याच्यावरती नवीन बेडशीट लावूया आणि हे धुवा टाकूया. आणि ॲक्च्युली काय होतं ना, आता अजून वायरलेस नाही लावला मी, तो वायरवालाच माऊस आहे. ही हा माझा कपाट आहे पूर्ण असा. ही बेडशीट लावायची आपल्याला. चला, आता त्याच्यामध्ये हे आहे की नाही, आता उशीचा नशीब. मला वाटलं उशी बिशी भेटते की नाही काय माहिती त्याच्यामध्ये, पण आहे उशीचं कवर पण आहे. आवाज कसा होता तर पण त्याच्या माझा जो श्वास घेतो ना मी, तो पण आवाज कॅच करतो आहे. छोटं आहे कवर आपलं. कवर मोठा ना, उशी छोटी झाली. ठीक आहे. चलो, हे 2 उशीचं झालं. तर हे बेडशीट लावून टाकतो. नवीनच बेडशीट आहे. असे दुमडूच लावतो. आपल्याला काही जास्त मोठी नाही करायची, छोटीच करायची. इकडं खाली कितपत पाहिजे. आता फायनली मस्त झालं आहे. ही आपली बेडशीट लावून झालेली आहे प्रॉपर.
चला, तर हाच आपला बेड झाला रेडी. मी ॲक्च्युली असं सेटअप केलेलं आहे, पण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे, वायरमध्ये नॉईज भरपूर येते बाहेरचं. मी थोडंसं क्लिप चेक केली, जेवढे मी शूट केलं होतं ना ती क्लिप चेक केली ना, तर त्याच्यामध्ये नॉईज भरपूर दाखवतं आहे. तर मी विचार करतो आता वायरलेस माईक आहे ना, तो लावूया आपण, मग जेणेकरून काय होईल, नॉईज कॅन्सलेशन पण कंटिन्यू राहील. म्हणजे नॉईज कॅन्सलेशन कमी होईल आणि आवाज पण क्लिअर येईल त्याच्यामध्ये बोलण्याचा आपला. तर चला आपण आता पहिलं हे जे काढलेलं आहे आपण, ते पहिले धुवायला टाकूया. धुवून वगैरे धुवायला चालू केलं ना, की त्याच्यानंतर मग आपण वायरलेस मॅक लावायला सुरू करूया. टाकून द्यायचं हे असू दिसत येतं. एक, दोन, पूर्ण उघडलेलं आहे. ही एक बेडशीट आहे, हे पण धुवायचं होतं माझं. चला आता हे पहिले लावून हे पूर्ण करून घेतो. एकदा असं हे झालं ना, काय बोलतं त्याला, मशीन लावून झालं ना रेडी, की त्याच्यानंतर मग आपण माईक काढूया, वायरवाला माईक काढूया आणि वायरलेस माईक जोडूया. 2 मिनिट 2.5 बस झाले, ते पण छोटे छोटे. हां इकडे, हां इथं ह्याच्यामध्ये कम्फर्ट टाकायचं आहे. बस झालं, जास्त पण नको. फक्त बेडशीट लावलेले, जास्त काय लावलं नाही. आणि वूड सारे नॉर्मलमध्येच ठेवतो, काही गरज नाही. डायरेक्ट प्ले केलं. चला, आणि हे आपले कपडे काढायचे आहेत पूर्ण. हे थोडेसे घडी घालून ठेवून टाकतो, म्हणजे ह्याच्यावरती बेडशीट वाळत घालायला भेटेल. याची घडी घालून मग कपड्यात ठेवतो आहे. तर ह्याच्यामध्ये बघा असा आवाज क्लिअर येतो आहे, कारण हा वायरलेस माईक चालू आहे ना, ह्याच्यावरती आवाज क्लिअर येतो. आता तो माईक वायरवाला आहे, त्याच्यात लय नॉईज भरपूर येतो त्याच्यामध्ये. आणि हा आजचा प्लॅन आपला असं काय एवढं फिक्स नाही केलेलं आहे. आपण रँडमली बाहेर निघायचं आहे आणि मोटो ब्लॉग स्टार्ट करायचं, कारण आता डेली ब्लॉग पण ट्राय करतो पण कामामुळे ना डोक्याला एवढं प्रेशर असतो, त्यामुळे कामामुळे विषय भेटत नाही काय करायचं ते. पण ठीक आहे, जे पण आहे करत राहायचं आपण हळूहळू. आणि आता आपली नवीन वर्षी जर्नी दाखवणार आहे मी. झालेलं आहे कपडेची घडी घालून. मी वेगवेगळे ठेवलेले आहे, जसे ऑफिसचे कपडे या साईडला ठेवतो आणि ऑफिसचे पॅन्ट बिन आणि बाकी कॅज्युअल वगैरे ते ह्या साईडला ठेवतो. चला डन, कपडे कपडे टाकले. आता आपण ह्याचं सेटअप, वायरचा सेटअप काढूया ना, तर वायरलेस सेटअप लावूया. तर वायरलेस सेटअप असं आहे की एक माईक बघा, हे मी इथं लावलेलं आहे. कुठे लावलं ठीक आहे, हा बघा इथं आहे. हा बघा, हा माईक लावलेला आहे मी इथे, दाखवतो बघा. हा बघा, हा माईक इथे लावलेला आहे मी एक. आणि हा मी आता मोबाईल कनेक्ट केलेला माईक आहे. ही डबी आहे, ह्याच्यामध्ये बघा 2 माईक आहेत. हा अजून एक माईक आहे. तर आता मला हे बघायचं समजा, आणि हे रिसिव्हर आहे. हे रिसिव्हर आपल्याला ह्याच्यावरती लावावं लागतं असं. आणि हा एक माईक. तर मी विचार करतोय एक माईक तर आपल्याला आतमध्ये ठेवायचं आहे. ज्या वेळेला आपण ह्याच्याने रेकॉर्डिंग चालू करेल ना, तेव्हा आपल्याला हा माईक बंद करायला लागेल. आणि जेव्हा ह्याच्याने रेकॉर्डिंग बंद करेल तेव्हा हा माईक चालू करायला लागेल, तेव्हा ते कनेक्ट हे करायला लागेल. पण ठीक आहे, मी प्रयत्न करेन इकडे तिकडे चेंजेस करण्याचा, बघूया. पण ह्याच्यामध्ये एक टेन्शन नाही, माहिती आहे काय, हे डायरेक्ट इथे रिसिव्हर लावलं ना की डायरेक्ट इथं माईक लावायचं आपल्याला. पण एक कॉर्ड आहे, ती कॉर्ड फक्त याला कनेक्ट करायची. तर मी हे काढतो पूर्ण सेटअप आणि हां ही कॉर्ड लावायची दाखवतो. ही कॉर्ड आहे, ही कॉर्ड इथे लावायची आणि त्या रिसिव्हरमध्ये लावायची एक इथे अशी, आणि कनेक्ट करा डायरेक्ट. हे वायर सध्या आपण ह्याचंच ठेवूया, काढायला नको. आपण तर डायरेक्ट ह्याला सेटअप करूया पहिलं.
हे असं फिक्स करायचं आहे बघा. हे याच्यावरती फिक्स केलं असं आणि ही वायर डायरेक्ट फक्त एक सेकंड. वर फक्त इथं लावायचे असे. दॅट्स इट. एवढाच सेटअप आहे. मला वाटतं हा सेटअप एकदम एवढाच सेटअप आहे. मला वाटतं हा सेटअप एकदम परफेक्ट वाटतं आहे. जास्त काय खिचखिच नाही याच्यामध्ये. आणि हे चालू करूया आपण आता. आता हा दुसरा माईक आपण ह्याच्यावरती कनेक्ट करूया. बघूया होतोय का. कनेक्ट तर झालेला आहे पण हा याला इथेच कनेक्ट झाला. मला वाटतं तर हा माईक बंद करायला लागेल. ठीक आहे, हे बंद करतो मी. आता मी हा मोबाईल जो स्टँड लावला होता ना तो स्टॅचा माईक काढलेला आहे मी मोबाईलचा. आणि आता मी गोप्रोच्या ह्याच्याने बोलतो आहे. थांबायचं हे कुठे गेलं रिसिवर. हां इथे ठेवलेलं आहे. हे रिसिवर आहे. हे मोबाईलला लावण्यासाठी आहे. आता मी गोप्रोच्या माईकने बोलतो म्हणजे ऑनलाईन कनेक्ट झालेला हा माईक इकडे गोप्रोला. हां झालेलं आहे. तर आता मी गोप्रोच्या रिसिवरच्या माईकने बोलतो आहे. आता ह्याचा आवाज कसा आहे तो आपण बघूया. तर आता मी फायनली वायरलेस माईक लावलेला आतमध्ये आणि त्याच्यावरतीच बोलतो आहे. आणि मी श्वास पण घेतो आहे. त्या माईकवरती बघा कसं श्वासचा आवाज जास्त येतो. आता ह्याचा आवाज कसा आहे तो मला माहीत नाही. आता बघायला लागेल. आता आपण ही क्लिप स्टॉप करूया आणि मग बघूया. एक माईक मी हेल्मेटमध्ये लावलेला आहे आणि एक माईक आता माझ्या हातामध्ये आहे. मी आता लांब जाऊन बघतो की प्रॉपर आवाज येतो की नाही. की मला वाटतं की गोप्रोचा आवाज येतो काय माहीत. आणि नॉईज कॅन्सलेशन पण मी ऑन केलेलं आहे. तर बघूया आपण आता थोडं लांब जाऊया. दिसतंय की नाही तुम्हाला. एक सेकंड. मी थोडंसं लांब जातो. इथं इनफ आहे दिसतोय मी ना. तर आता हा एकदम हळू आवाजच बोलतो आहे जेणेकरून मला कळेल की त्याचा आवाज येतो की नाही. आता बाजूने गाडी पण गेलेली आहे आणि वॉशिंग मशीन पण चालू आहे. तर ह्याचा आवाज नाही आला पाहिजे आणि मला वाटतं हा माईकचा आवाज क्लिअर आला पाहिजे. चला आता टेस्ट करूया. तर झालेलं आहे सेटअप आणि वायरलेस सेटअप एकदम भारी वाटतं. हा असं वायरलेस काय टेन्शन नाही. फक्त हे वरती लागले पण ठीक आहे. त्यांनी काय एवढा फरक नाही पडत आहे. वायरने जास्त फरक पडत होता आणि हे एकदम जरा परफेक्ट वाटतं आहे. तर आता आपण वायरलेसचा सेटअप ठेवूया. वायरचा नको. आणि वायर पण भरपूर नाजूक आहे. परत मध्येच काय हात बीत लागला तुटली बिटली तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे आता आपण वायरलेस सेटअपच ठेवूया तसंच. आता ही वायर लावलं ना ही जे हा जो जुना माईक आहे ना तो काढून टाकतो. आणि हा माईक बघा इथे लावलेला आहे. तुम्हाला दिसतो आहे का. हे बघा इथे याच्या आतमध्ये टाकलं म्हणजे पडणार नाही. थोडंसं ते फाटलं होतं. त्याच्या स्पंजमध्ये कवर होतं. त्याच्या आतमध्ये तो माईक टाकला आहे आणि हा वरतून लावलेला आहे. तर वॉशिंग मशीनचं पण काम झालेलं आहे. मी चादर आपलं बेडशीट तर वाळत घातलेलं आहे. थोडं मोठे असल्यामुळे वाळत घालायचं जमलं नाही पण ठीक आहे. त्याचं संपलेलं काम. तर आपण निघूया. आता एक थोडंसं काम आहे म्हणजे मी अजून जेवलो नाही. तर विचार करतो थोडंसं बाहेर काहीतरी खाऊया आणि रायडिंग स्टार्ट करूया. माझा एक मित्र पण येणार आहे. तर फायनली झालं माझ्या मित्राशी बोललो. तर मी चाललो आहे त्याच्या घरी. त्याला घरी जाऊन पिक करतो. पिक म्हणजे थोडं काम पण आहे. थोडं पिक करतो तिथून मग आपण डायरेक्ट मग पुढे निघूया. म्हणजे मोठं ब्लॉगच स्टार्ट करायचं आपला. आज काहीच प्लॅन नाही. नुसतं फिरायचं आज बाईकवरती. आणि बघूया डेलीमध्ये मी आता हे मोठं ब्लॉग असं सुरुवात करायचं. आता मी हेल्मेट घालतो. हे घालतो नंतर मग मी निघतो पुढे. डन. आता हेल्मेट घालतो. आता हेल्मेट घातलं तर बरोबर आहे. डन. आता झालेलं आहे. बॅटरी चार्जिंग लावली होती ती काढूया. त्याची काही गरज नाही. फक्त बॅटरीच घेतो कारण चार्जिंग. चल ठेवूया बॅगेमध्ये ठेवूया. ही बॅग घेऊन चाललो आहे मी. या बॅगेमध्ये ठेवलेलं आहे. बॅटरी खिशात टाकतो. नको बॅटरी पण आतमध्येच असू द्या. जाऊ दे बॅगेत टाकली बॅटरी. आता मेन इम्पॉर्टंट काम म्हणजे काय माहिती आहे. आता आपण मोबाईलमध्ये आपला व्ह्यू कसा येतो तो इम्पॉर्टंट बघायचं आहे. कारण आपण बाईकवरती बसेल ना तेव्हा व्ह्यू कसा येतो ना तो इम्पॉर्टंट आहे बघायला. कारण हा गोप्रो थोडासा माझा खाली सरकतो असं कंटिन्यू. हे बंद केलं. फ्रीज फक्त ऑन ठेवतो. बाकी सगळं बंद करून ठेवतो. चलो आपलं सगळं झालेलं आहे. चलो.